राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला झालेल्या तीव्र विरोधानंतर महामार्गाच्या मूळ रचनेमध्ये बदल करण्यात आला। या बदललेल्या आराखड्यानुसार शक्तीपीठांना जोडणाऱ्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेलाय। आता नव्या बदलानुसार या महामार्गावरील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी, दख्खनचा राजा ज्योतिबा, नृसिंहवाडी यासह राज्यभरातील महत्त्वाची तीर्थक्षेत्र बाजूला पडणार आहे। शेतकऱ्यांच्या विरोधानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी या महामार्गाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं होतं। त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलण्याचं आश्वासन दिलेलं होतं। आपण सविस्तर पाहूयात। शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ रचनेत बदल। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमध्ये होता तीव्र विरोध। स्थानिकांच्या विरोधानंतर महामार्गाचा आराखडा बदलला। नव्या रचनेत कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्योतिबा आणि नृसिंहवाडी दूर। नागपूर ते गोवा थेट जोडणारा महामार्ग 60 किलोमीटरनं वाढणार। महाराष्ट्रातील वर्धा येथून सुरू होऊन यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमधून गोव्याच्या सीमेपर्यंत शक्तीपीठ महामार्गाचं नियोजन आहे। या मार्गावर माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या प्रमुख शक्तीपीठांना जोडण्याचं मूळ उद्दिष्ट होतं। या महामार्गामुळे नागपूर गोवा प्रवासाचा वेळ कमी होणार होता। मात्र आताच्या बदलामुळे शक्तीपीठांना जोडण्याची मूळ संकल्पना हरवली। माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी, वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, कणेरी, पट्टण कडोली, सिद्धरामेश्वर, आदमापूर, पत्रादेवी गोवा, वर्ध्यातील पवनार पासून ते गोव्यातील पत्रादेवी पर्यंतचा महामार्ग। नव्या आराखड्यानुसार आता शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच शहराजवळून न जाता सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून थेट कोल्हापुरातील पन्हाळा भागात येणार असून भोगावती, आजरा मार्गे चंदगड तालुक्यातून पुढे कोकणातून गोव्याकडे जाणार आहे। या नव्या रचनेमुळे या महामार्गावरील करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा ज्योतिबा, श्री क्षेत्र नृसिंहवाडी यासह राज्यभरातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र बाजूला पडणार आहेत। शिवाय शक्तीपीठ महामार्गाचं अंतर 60 किलोमीटरनं वाढणार असल्यानं खर्चात आणखी भर पडेल। करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा ज्योतिबा, श्री क्षेत्र नृसिंहवाडी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना शक्तीपीठ महामार्गात थेट जोडता येणार नाही। शक्तीपीठ महामार्गाचं अंतर 60 किलोमीटरनं वाढणार। महामार्गाचा खर्च आणि वेळ देखील वाढेल। एखाद्या जिल्ह्याची प्रगती व्हायची असेल तर तेथील दळणवळण व्यवस्था परिपूर्ण असावी लागते। शक्तीपीठ महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रात लॉजिस्टिक पार्कसह विविध उद्योगांची निर्मिती होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी केवळ विरोधाला विरोध न करता आणि हा प्रश्न भावनिक न करता विकासाच्या मूळ उद्देशाला समर्थन देण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।